आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे उद्योग समूह घेऊन आले आहे दिवाळी निमित्त फराळ रिटेल दरात। एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता एनडी पाटील पेट्रोल पंपाजवळ नांदणी। आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। स्थानिक स्वराज्य संस्था महायुती म्हणून लढणार नामदार चंद्रकांत दादा पाटील। शिरोळ येथे भाजपाचा कार्यकर्त्यांचा महामेळावा संपन्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जीएसटी मध्ये कपात केल्यामुळे दिवाळीची खरेदी करत असताना सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे। राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे। यासाठी महायुती सरकारने 42,000 कोटीचे पॅकेज जाहीर केले असून नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे। आगामी निवडणुकीत महायुती सरकारच्या माध्यमातून लढवली जाणार असून ज्या जागी मिळतील त्या ठिकाणी कमळ चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले। शिरोळ येथील समर्थ मंगल कार्यालय येथे शनिवारी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्यांचा महामेळावा पार पडला। या मेळाव्यात दूरध्वनीवरून मंत्री पाटील बोलत होते। यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तर राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भक्कम असे युती सरकार आहे। केंद्रात व राज्यात भाजपा भक्कम असल्याने येत्या निवडणुकीत भाजपा सर्व ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे। श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाडगे म्हणाले, 2005, 2019, 2021 मध्ये शिरोळ तालुक्यावर महापुराचे संकट आले होते। या काळात गुरुदत्त शुगर्सने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला। आलास परिसरातील नदीपलीकडील 7 गावात महापूर काळात बाहेर पडण्यासाठी नागरिकांना कर्नाटक राज्याचा आधार घ्यावा लागत होता। त्यासाठी आम्ही नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून आलास ते अकिवाड दरम्यान पुलाची मागणी करून त्याचा पाठपुरावा केला। आमच्या प्रयत्नाला यश आले व पुलासाठी 23 कोटींचा निधी मंजूर झाला आणि त्याचे काम देखील सुरू झाले आहे। तसेच आगामी निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवणार आहे। तसेच युती न झाल्यास आमची स्वबळाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले। भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर म्हणाले, जयसिंगपूरनंतर शिरोळच्या नगराध्यक्ष या भाजपाच होणार आहेत। माधवराव घाडगे चाणक्य नीतीचे आहेत, त्यामुळे त्यांनी दूरदृष्टी ठेवून सावकार मादनाईक यांना भाजपात घेतले आहे। आमदार अशोकराव माने, माधवराव घाडगे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उभे करण्याची प्रेरणा दिली आहे। त्यांनी कधीही पदाची अपेक्षा केली नाही। मागील काळात स्थानिक आघाडी करून त्यांच्या पाठबळावर आमदार निवडून आणण्याची किमया केली असून हा मेळावा तालुक्याला दिशा देणारा ठरेल। सावकार मादनाईक म्हणाले, गेली 25 वर्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम आम्ही केले आहे। यापुढे माधवराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हितासाठी भाजपाच्या माध्यमातून काम करणार आहे। मेळाव्याचे स्वागत व प्रास्ताविक भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केले। यावेळी पंचगंगा साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदुम, गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, माजी नगरसेवक उदय डांगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुणराव इंगवले, प्रसाद खोबरे, डॉक्टर अरविंद माने, अनिल डाळ्या, रमा फाटक, महेश देवताळे, शिवाजीराव माने देशमुख, मुकुंद गावडे, शिवाजी जाधव सांगले, संभाजी भोसले, दादासो कोळी, पोपट पुजारी, अनवर जमादार, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड नगर परिषदेचे भाजपचे नगरसेवक, तालुक्यातील विविध संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।